एन्जॉय हुनर ही थीम घेऊन इथे तत्पर राहायचंय. काही हरकत नाही. परफॉर्मन्स नंबर 7 आपण थोड्या वेळात टेक्निकल डिफिकल्टी रिझॉल्व्ह झाल्यावर घेणार आहोत. सो तोपर्यंत आपण पुढील संघाला इथे संधी देऊया. आणि पुढचा संघ मॅडम तुम्ही सेट झाला की सांगा, तोपर्यंत मी बक्षीस देऊन टाकतो शिकाकाई गर्लला. सो हुई शिकाकाई गर्ल? सो व्हॉट इज शिकाकाई गर्ल? जिचे केस सगळ्यात लांब लचक आहेत. कोणाचे आहे इकडे? कमॉन, जरा म्युझिक लावा, जरा माहोल बनूया. कोण आहे इकडे? अगं बाई, हे ओरिजिनल आहे की गंगावन आहे? हा, ओरिजिनल आहे. ओके, सो हे ओरिजिनल आहे. तूच का ती मगाशी वरती चढून चढून सगळे परफॉर्मन्स करत होती? बारीक असल्याचा हा फायदा असतो. हा मज्जा. ओके, तुमचं नाव? कोमल बाबरिया, कोमल बाबरिया. कोणत्या सेक्शन मधनं? ज्युनियर केजी. ज्युनियर केजी. तुम्ही पालक आहात? पण म्हणजे स्टुडंट आहे ते ज्युनियर केजीचा आहे. तुम्ही आई आहात? नाही, पॅरेंट आहे. हा, म्हणजे तीच ना, पॅरेंट म्हणजेच आई आहात ना? हा, आई आहे. वाटत नाही हो, संतूर लावता की काय? जरा कोमलताईसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. क्या बात आहे. सो कोमलताईच्या केसाला चॅलेंज करणारं कुणी असेल तर सांगा. नसेल तर आपण प्राइज देऊन जाऊ. या कोमलताई पुढे या. आणि मी तोपर्यंत जुईलीला विनंती करेन, तुझे पण केस सुंदर आहे त्याच्यामुळे जुईलीला विनंती करेन की जुईलीने कोमल आई पण झाली पण ताई सारखीच दिसते, त्याच्यामुळे जरा तिच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. क्या बात आहे. इतके सुंदर, गॉर्जियस, ब्युटिफुल आपले सगळे पॅरेंट्स आहेत. खूप छान वाटतं. या सगळ्या माझ्या पण आवर पॅरेंट्स आर ऑल्सो सी, आम्ही कोणाचे पालक आहोत याच्यावर सुद्धा डिपेंड करतंय. सो पुढचा पारितोषिक मी देतो. जाडजूड नवरा कोणाचा आहे त्यांना. जाडजूड नवरा कोणाचा आहे बघा. जोशी सर तुमचं नाव घेत आहेत. एवढा बिचाऱ्याने मगाशी जोशी मॅडम आमच्या पॅरेंट, त्यांनी तलवार अशी बाहेर काढली. मला टेन्शन आलं, जोशी सर हा फोटो नीट घेत आहेत की नाही, नाहीतर आजची भांडी. ओके, असं काही नाही. पण खरोखरच जाडजूड नवरा कसा ओळखायचा? दोन्ही हातात मिळून जास्त बांगड्या कोणी घातल्या? दोन्ही हातात. अरे जोशी मॅडम, अगं बाई, दोन्ही हातात मिळून जास्तीत जास्त बांगड्या कोणी घातलेल्या आहेत? पटकन या. तुमच्या किती आहेत? ज्यांना वाटतं माई माझाच नवरा, माझंच प्रेम, या पुढे पटकन. 24 आहेत. 24 पेक्षा कोण आहे का? 24. हा, नाही, सगळ्या हिरव्या, पिवळ्या, निळ्या सगळ्या झाल्या. मॅडम रेडी? सांगा मला. रेडी? ओके. सो 24 पेक्षा जास्त आहेत तुमच्या. किती आहेत? 24 पेक्षा जास्त आहेत. या पुढे या. जजेस तुम्ही सांगा कोणाचे जास्त आहे. यांच्या मेघा मॅडम. व्हेरी नाईस. सो मॅडम 2 बक्षिसं घेऊन या. तुम्ही दोघी पण या. लपडी नको आपल्याला आयुष्यात. या पुढे, दोघी पण या. दोघी पण या. आम्हाला आमचे फोटो पाहिजेत. ओके. सो दिस इज, आय रिक्वेस्ट अनघा मॅडम टू प्लीज शेअर द गिफ्ट. हो, पहिले ह्यांच्याकडे येणार फोटो, नंतर आपल्याला. पहिला डीपी यांचाच लागणार आज. ओके. सो जरा राऊंड ऑफ अप्लॉज या दोघींसाठी. क्या बात आहे. थैंक यू अनघा मैडम एंड कंग्रेचुलेशंस बोथ ऑफ यू. मेरे हाथों में 9 चूड़ियां है. इस सवाल का जवाब देने के बाद अगला परफॉर्मेंस फॉर जजेस इंफॉर्मेशन, कंटेस्टेंट नंबर 8, विकास हाई स्कूल मराठी माध्यमिक विद्यालय. जोरदार टाळ्या. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का बढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य? क्या होगी स्त्री की दशा? वो एक स्त्री ही समझ सकती थी.
और यही बदलाव लाने के लिए रणरागिनियों ने जन्म लिया। मुबारक हो, आपको बेटी हुई है। जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा ममता भी तू, क्षमता भी तू, चंचल भी तू, नटखट भी तू, आंचल भी तू, बादल भी तू, मेरा आज तू, मेरा कल भी तू, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मुझ में ही तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। तू ही तू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू। ओए, कहाँ जा रही है? पापा पाठशाला। औरत जात को पढ़ने का कोई अधिकार नहीं है। खबरदार घर के बाहर कदम रखा दो। पाटिल के जाने के बाद विधवा की जिंदगी जी रही है, इसका केशव अपान कर दो। तेरे हाथ में किताब देखी तो तेरे हाथ नहीं रहेंगे। कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल।
शिक्षा एक शक्ति है जो सारी कमजोरी दूर करे। शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे। शिक्षा कोई भेदभाव नहीं करती। शिक्षित होना हम सबका अधिकार है। कितना भी हो जुल्म, कितनी भी परेशानी, इस समाज का हर वार हम सहेंगे। पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम। भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। क्या बात आहे. या परफॉर्मन्स साठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. लवली. सो अनघा मॅडम, मला एक इम्पॉर्टंट गोष्ट जरा मॅडम तुम्ही थांबा. तुम्ही या. आपण हा कार्यक्रम म्हणून नाही करत आहे. या रंगभूमीला एक वेगळं महत्व आलेलं आहे. कारण मला डान्स परफॉर्मर्स इथे परफॉर्म करताना एक सत्यकथा इथे अनुभवायला मिळाली आहे. सो मॅडम, तुमचं नाव काय? सीमा भगवंत दाभाडे. सीमाजींसाठी जरा जोरदार टाळ्या. सो आजच्या कार्यक्रमाची जी संपूर्ण थीम आहे ही स्त्री शक्ती, नारी शक्तीवर आहे. आणि मला सीमाजींचा एवढा आम्हा संस्था चालकांना आणि संस्थेला अभिमान आहे की आपण आपला विद्यार्थी कोणते इयत्तेत शिकतोय म्हणून टाळ्या वाजवा. पण आता तुम्ही म्हणाल यात काय मोठं, सगळेच जर पालक आहेत ना, ते पण त्यांची पण मुलं शिकतात. पण ही माऊली मुलाला 7वीत शिकवते आहेच. ईश्वर के समान है नारी, पर क्या सच में उसे समानता का इस दुनिया की शान है नारी. ईश्वर के समान. खरोखरच एक अनन्य साधारण महत्व या कार्यक्रमाला आलेलं आहे. आणि यानंतरचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स याहूनही वेगळा आहे. युगस्त्री हा परफॉर्मन्स कंटेस्टंट नंबर 9 हा परफॉर्मन्स इथे सादर केला जाणार आहे. पण तत्पूर्वी परब मॅडम. आदरणीय श्रीमती केतकी सांगळे मॅडम उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजूयात. आणि मी मॅडमना मंचावर आमंत्रित करते आणि आदरणीय डॉक्टर अनघा राऊत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करावं. या आदरणीय सांगळे मॅडम, आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावर केतकी यावं. सांगळे मॅडम. अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में. घर अभिलाषा है. केतकी मॅडम त्यांच्या प्रतिनिधींसोबत इथे आलेल्या आहेत. त्यांनाही मी विनंती करतो आपणही कृपया यावं. हुनर है सब में, मुझ में तुझ में. हुनर है सब में. मनपूर्वक आभार. सो मला वाटतं सांगळे साहेबांच्या नावाशी निगडीत हे नाव आहे आणि खरोखरच कर्तृत्ववान आणि तितकंच प्रतिभावान व्यक्तिमत्व. मी प्रतिभावान म्हटलं आणि प्रतिभा मॅडम इथे आले आहे. सो प्रतिभा वाघमारे मॅडम इथे उपस्थित आहेत. मी अनघाजींना विनंती करेन की प्रतिभा मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत आणि अभिनंदन करावं. विधानसभेचं नेतृत्व करणं तशी साधी सोपी गोष्ट नाही.
आणि आज आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आम्ही अभिष्टचिंतन करतो, आभार मानतो. धन्यवाद प्रतिभाताई. आपण दोघांनी स्थानापन्न व्हावं आणि यानंतर लगेचच आपण सेकंड लास्ट परफॉर्मन्स ऑफ दिस इव्हनिंग कडे वळूया. सो वुड लाईक, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण सिंधुताईंसोबत निवेदन करण्याची संधी मला मिळाली. पण ज्यांच्या शाळा आम्ही आमच्या कवितेत वाचल्या, ज्या कविता आम्ही वाचून लहानाचे मोठे झालो, त्या बहिणाबाई चौधरी, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकता हाकता फिरू येतं पिकावर. बहिणाबाई काहीच शिकल्या नव्हत्या. अहिल्याबाई, बहिणाबाई या सगळ्या माऊलींनी, जिजाऊ साहेबांनी हा महाराष्ट्र घडवला. आणि या महाराष्ट्र घडवणाऱ्या माऊलींना समर्पित असणारा आजचा हा परफॉर्मन्स. आणि या परफॉर्मन्सला विशेष क्षणाला आपल्या संस्थेचे लाडके सचिव आदरणीय विनयजी राऊत साहेब यांचं आगमन झालेलं. मी विनय सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि रसिक श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या चरणी समर्पित करतो पुढचा परफॉर्मन्स. विकास हायस्कूल मराठी प्राथमिक विभाग, युगस्त्री. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. अरे संसार संसार जसा तावा चुल्ह्यावर, आधी आधी हाताले झटके, तव्हा मी येते भाकर. अरे संसार संसार जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तेव्हा मी येते भाकर. अरे संसार संसार जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तेव्हा मी येते भाकर. आता स्त्री फक्त चूल आणि मूल पर्यंत मर्यादित राहिली नाही, तर देशाच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिची महती पसरू लागलेली आहे. स्वतःला ती सक्षम करू लागलेली आहे. बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग. माझी माय जाऊनच्या आम्ही होले की, बघ करून दाखवू शेती, बघ करून दाखवू शेती. आम्ही सावित्रीच्या लेकी, बघ करून दाखवू शेती, बघ करून दाखवू शेती. नजरेत नजर खोचून पदर महिला ही उतरल्या शेतीत, नजरेत नजर खोचून पदर महिला ही उतरल्या शेतीत. गोधेला नवा पाझर फुटला अंकुर इथं या सह्याद्रीच्या मातीत. गोधेला नवा पाझर फुटला अंकुर इथं या सह्याद्रीच्या मातीत. रान मोकाट वार सुसाट, मन पाखरू आस डोळ्यात, लागे चाहूल उचलू पाऊल, तू पण मी पण साऱ्या पण रुजू
घेऊन येऊ ग होऊन बिजबाई नव्या जन्माची नवीन नवलाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास तुझी कहाणी तुझ ओवी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं पावला ना मालू दे उजेडाची फुलं चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं पावला ना मालू दे उजेडाची फुलं काळोखी वाट जाणून नव्या दिसाला घाल तू हाल वादळ वाऱ्याला भिडून सांग तुझी जी खरी कथा चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं तू चालत राहा पुढं ती आहे ती होती ती राहील जिजाऊ ती संस्कार ती आदर्श ती आशय ती पंढरीची रखुमाई संत रूप मुक्ताई ती शक्ती मुक्ती युक्ती ती भक्ती अनविरक्ती ती शिक्षण क्रांती सावित्री ज्ञान विद्या रमाई ती समाज नीती दुर्गाबाई वैद्यकीत आनंदीबाई त्या भारतरत्न लता ती मूर्तिमंत स्मिता राज्यकर्त्या प्रतिभा कर्तव्य दिव्य प्रभा किशोरी एकता कार्यात विजया राज्यात विकास श्रेय सुप्रिया प्रतीक्षा सुरेखा शीला मीरा अनिमा रोशनी कित्येक अनन्या नितळ स्वप्न उजळ तत्व देश गर्व गीत ती निर्मिती अनप्रगतीची महाराष्ट्र युगस्त्री ती महाराष्ट्र युगस्त्री ती चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं पावला ना मालू दे उजेडाची क्या बात आहे जरा जोरदार टाळ्या शीतल मॅडम यांच्या अल्टिमेट कोरिओग्राफी मधनं साकारलेला हा सुपर डुपर परफॉर्मन्स जितके एनर्जेटिक कोरिओग्राफर तितकेच एनर्जेटिक त्यांचे परफॉर्मर सो आता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत कटिबद्ध होत आहेत पुढच्या धमाकेदार अखेरच्या लास्ट बट नॉट द लिस्ट परफॉर्मन्सला या ठिकाणी साकार करण्यासाठी आताच सन्माननीय सचिव आदरणीय विनय सर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे आणि याचा पुढचा संकेत म्हणजे मुख्य कार्यक्रमाकडे आपण आता यानंतर वळणार आहोत मित्र हो गेले 2 दिवस हुनर 2025 या 14व्या अध्यायात तुम्ही अतिशय चोखंदळपणे अतिशय मनस्वी स्वभावानं सहभाग घेतलात आणि या सहभागी विद्यार्थ्यांचं पालकांचं कौतुक करण्याचा सोहळा अर्थातच पारितोषिक वितरण सोहळा यानंतर इथे होणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी आमचे माजी विद्यार्थी जे आजचे सेलिब्रिटी आणि स्टार आहेत त्यांची उपस्थिती झालेली आहे त्यांच्या हस्ते आपण आपल्या सगळ्या गुणी कलावंतांचं अभिनंदन आणि अभिष्टचिंतन इथे करणार आहोत तर इस दुनिया की शान है नारी आंबेडकर विद्यालय रायझिंग स्टार जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या 9व्या धमाकेदार परफॉर्मन्स
इस दुनिया की शान है नारी, शक्ति का अवतार है नारी, घर आंगन की मुस्कान है नारी, ईश्वर के समान है नारी। पर क्या सच में उसे समानता का हक मिला है? हे मिट्टी पे खींची लकीरें, रब ने तो ये तस्वीर बनी, आग हवा पानी को मिलाया तो फिर ये तस्वीर सजी। हस्ती तेरी विशाल हो, कुदरत का तू कमाल। सुनो, कुछ चीज़ें हैं जो तुमसे कहनी है। क्या पता जिंदगी के किस मोड़ पर काम आ जाए। हर दिन कोई एक नया किस्सा लेके आएगा, तुम्हें एक नई बात बता के जाएगा। जब तुम सपने देखोगी तो बहुत सवाल उठेंगे, पर तुम अपनी सुनना, अपने सपनों को चुनना। What's up? चले जैसे हवाएं सनन सनन, उड़े जैसे परिंदे गगन गगन, जाए तितलियां जैसे चमन चमन, यूं घूमूं मैं भी मगन मगन। हे 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 वो, हे हे ओ आहा, मैं दीवानी दिल की रानी, सबसे अनजानी, अब तक तू वो करती हूँ जो है ठानी। चले जैसे हवाएं सनन सनन, उड़े जैसे परिंदे गगन गगन। दिन भर ऑफिस का काम करके थक हार के घर आने के बाद अच्छा खाना भी नसीब में नहीं है मेरे। मुझे ये दिन भर दाल खिचड़ी खानी पड़ती है। मैं भी क्या करूं, ऑफिस से थक के आने के बाद बच्चों की पढ़ाई होती है, घर के भी काम होते हैं। जो जल्दी बन सकता है वो मैं बना देती हूँ। अगर तुम्हें घर और ऑफिस दोनों संभालना नहीं आता तो जॉब छोड़ दो, मैं अच्छा खासा कमा लेता हूँ। ममता भी तू, क्षमता भी तू, चंचल भी तू, नटखट भी तू, आंचल भी तू, बादल भी तू, मेरा आज तू, मेरा कल भी तू, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मैं तेरा ही, तुझसे ही, तुझ में ही, मुझ में ही तू, तू 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 ही तू। अरे अश्विनी, तेरा ये क्या चल रहा है?
देर से ऑफिस आ जाती हो, जल्दी घर चली जाती हो और आए दिन छुट्टियां भी ले लेती हो। अगर ठीक से काम पे नहीं आ सकती तो छोड़ दो काम। क्यों आ रही है तू काम पे? हर बार अपने सपनों की, अपने ख्वाहिशों की कुर्बानी औरतों को ही क्यों देनी पड़ती है? हर बार सवाल हमसे ही क्यों किए जाते हैं? सभी जिम्मेदारियों का बोझ हम ही क्यों उठाएं? आखिर क्यों और कब तक हम ऐसे रहेंगे? समाजों में गहरे छिपे छोटे कारक कायरता का प्रवाह पैदा करते हैं, जिससे सपनों को दबा दिया जाता है और उनके पंख काट दिए जाते हैं। ओ नहीं, हम कितने कठपुतलियां हैं, पहले से लिखी गई कहानी के नीचे दबे हुए। सुनो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा बहरा भी है। सुनो द्रौपदी, शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। दिन भर ऑफिस का काम करके थक हार के घर आने के बाद अच्छा खाना भी नसीब में नहीं है मेरे। मुझे ये दिन भर दाल खिचडी खानी जरा जोरदार टाळ्यांच्या खडखडाटात आपण या परफॉर्मन्सचं देखील स्वागत करूया. सो फॅन्टॅब्युलस. सो या आमच्या स्पोर्ट्स सेक्शनच्या सगळ्या मुली आहेत, त्यांनी सुद्धा इथे छान रिप्रेझेंट केलं. 9 याच्यानंतर आता कळणार आहे की कोणाला मिळणार आहे बेस्ट डान्सिंग ग्रुपचं प्राइज आणि त्याच सोबत हुनरमधल्या इतर सगळ्या स्पर्धांची पारितोषिकं. तर मंच व्यवस्था या ठिकाणी इथे होईपर्यंत चाललायत कुठे, कारण तुम्हाला मला बक्षिसं द्यायची आहेत. ज्यांना ज्यांना बक्षिसं हवी आहेत ते शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबतील, कारण मला पुढचं बसा रुको जरा सबर करो.
ओके, सो पुढचं बक्षीस मला तिला द्यायचंय. बरं, पुरुष मंडळी सुद्धा आलेली आहेत. पुरुषांचं कौतुक कधी होणार, त्यामुळे पुढचं बक्षीस आपण पुरुष मंडळींना देऊया, इन्क्लुडिंग टीचर्स. सो मला पुढचं प्राइज द्यायचंय प्रेमळ नवऱ्याला. कोण आहे इकडे प्रेमळ नवरा? एनीवन? बघा, टी शर्टला पकडून हाच येतो असं सांगतात. सो प्रेमळ नवरा तो असणार ज्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर त्याच्याच बायकोचा फोटो आहे. हा बघा, ह्याला म्हणतात प्रेमळ नवरा. ओके, या 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 पुढे या, पुढे या, पुढे या. क्या बात आहे, एक तरी असा सापडलाय मला. मॅडम प्राइज. सो थँक्यू डीजे. कशी काय हिंमत झाली तुमची बायकोचाच फोटो वॉलपेपरवर ठेवायची ते आम्हा सगळ्यांना सांगा. कारण रोज बघतो आपण तिला, पण खरोखरच तुमचं प्रेम अखंड आणि अबाधित राहावं. आपलं नाव सर? रवींद्र अनंत मुंडे. आणि कुठल्या सेक्शन मधनं आहात आपण? सेकंड स्टँडर्ड बी. सेकंड स्टँडर्ड बी. कुठली शाळा? शाळा मी माझगावचा राहणार आहे. नाही, तुमच्या मुलाची शाळा कोणती? कारण आपल्या बऱ्याच आहेत ना, म्हणून याच शाळेत. मुलगी सेकंड स्टँडर्डला आहे. हा, पण शाळा? विकास प्रायमरी सेक्शन. विकास प्रायमरी सेक्शनचे या पॅरेंट्सना मिळालेले प्राइज जरा जोरदार टाळ्या. मी विनय सरांनाच तसदी देईन की आपल्या हस्ते, कारण नवऱ्याचं बक्षीस आहे ना, त्यामुळे विथ द परमिशन ऑफ अनघा मॅडम वुड लाईक टू डिस्टर्ब विनय सर टू प्लीज फेलिसिटेट. इतकं प्रेम बघा, तुम्ही ठेवलात मोबाईलच्या वॉलपेपरवर तुमच्याच बायकोचा फोटो? नाही ना. सो दिस इज फ्रॉम विनय सर. जरा जोरदार टाळ्या. यांच्या आलेत का? या या या, थांबा. जिच्यामुळे बक्षीस मिळालं तिच्याबरोबर एक फोटो घेऊया आपण. वा 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 वा, जरा वहिनींसाठी जोरदार टाळ्या. आणि वहिनींना पण बक्षीस आहे. म्हणजे असं ट्रेनिंग दिलं, ओ माझाच फोटो ठेवायचा असं सांगितलेलं का? नाही. सतीशजी दोडके साहेब इथे आलेले आहेत. मी सतीशजींना विनंती करेन की अशा प्रेमळ बायकोला सुद्धा आपण या ठिकाणी फेलिसिटेट करूया. जरा जोरदार टाळ्या. मॅडम आपण पण या. ओके, आणि आपल्या हस्ते हे पारितोषिक या दोघांना. वा वा वा, जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. थँक्यू सो मच. थांबा, एवढा नाही, तुम्ही बसा. सॉरी, एवढा प्रेमळ नवरा मिळालाय, त्याचा एक उखाणा तरी घ्या, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. आणि ते भाजीत भाजी आणि हिमालयाच्या राशी नको, आम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे. आहे ना? आहे ना? अरे, मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, रवींद्ररावांचं नाव घेते, मुंडे यांची सून. क्या बात आहे. मुंडे, तुमचं अण्णा मुंडे, गोपीनाथ साहेबांचे. बरं, हरकत नाही. सो मुंडे, या पुढचं बक्षीस तिला जिचे झुमके लांब आहेत. मोठे झुमके कोणाकडे आहेत? झुमके, झुमका गिरा रे. या ना, या. तुम्हाला पण वाटतंय तर या, तुम्ही पण या. मॅडम या. झुमके कोणाचे मोठे आहेत? या पुढे या. या या या, लवकर या, लवकर. जोशी मॅडमचीच आहेत. आजची ऑर्डर कन्फर्म आहे. ओके, सो मी मेघा शेट्टी मॅडमना विनंती करेन, आपण जज पण करा दोघींपैकी. अच्छा, तिघी आल्या, चौघी आल्या, 5 जणी आल्या. अगं बाई, माझं पारितोषिक. या या या, लवकर लवकर. ओके, बघूया आपण यापैकी कोणाचे झुमके सगळ्यात लांब आहे. बापरे, आता अख्खेचा अख्खा वॉर्डरोबच घेऊन आलेले. ओके, सो नाव मेघा शेट्टी मॅडम. या, अजून या. कोणाला वाटतंय झुमके माझे लांब लचक आहेत, मोठे आहेत? दिस इज द फायनल प्राइज. ओके, सो रिक्वेस्टिंग यू टू प्लीज कम फॉरवर्ड. मॅडम, आपण सगळ्यात लॉंगेस्ट इयरिंग्स तुम्हाला जात आहेत. या. आपलं नाव? विजया कमलेश सिलिमकर. कुठला सेक्शन? ज्युनियर केजी. विकास. विकासच्या कोणाला? नाव काय? विजया कमलेश सिलिमकर. विजया, नाम तो सुना ही होगा. है, तालियां बजाओ मेरे दोस्तों. क्या बात आहे. मेघा शेट्टी मॅडम यांना विनंती करतो, बाकीचे आले तर फोटो तरी काढून जा आजूबाजूला उभे राहून. ओके, मेकअप फुकट नाही घालवायचा लाईफमध्ये. सो थँक्यू सो मच. आणि वळूया आपण आता मंचावरील कार्यक्रमाकडे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचे. अगदी शॉर्ट अँड स्वीट हा असा सोहळा आता आपण इथे संकल्प सिद्धीला नेणार आहोत. आणि आदरणीय सचिव
विनयजी राऊत साहेब यांना विनंती करेन आपण मंचावर यावं. त्याचसोबत सन्माननीय अध्यक्ष स्वामी सामानंद एज्युकेशन सोसायटी माधवी नांदोस्कर मॅडम जर इथे उपस्थित असतील तर, आदरणीय डॉक्टर अनघा राऊत मॅडम आपण कृपया मंचावर यायचे. आणि आजचे तीनही सेलिब्रिटी भावेश खाडे, जुईली शेलार आणि प्रियेश पालकर आपण कृपया मंचावर यायचे. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सतीश नामदेव दोडके सर आपण मंचावर यायचे. आणि प्राचार्या कल्पना सतीश दोडके, विश्वस्त डॉक्टर मेघा शेट्टी मॅडम आपणही कृपया मंचावर यायचे. या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर येऊन विराजमान व्हायचे. पुढील 2 मिनिटात आपण पारितोषिक वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम इथे संपन्न करणार आहोत. So requesting all the lovely dignitaries to please kindly be seated. कडकडाटात आपण स्वागत करूया पुढील टप्प्याचं, अर्थातच पारितोषिक वितरण सोहळ्याचं. वेळेच्या परफेक्ट मॅनेजमेंटमध्ये, टाइम मॅनेजमेंटमध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामुळे जास्त वेळ न दवडता एवढंच म्हणेन या पारितोषिक वितरण सोहळ्याबद्दल की आदरणीय पम राऊत साहेब यांनी हा संकल्प सुरू केला होता. म्हणूनच परशुरामाचा संकल्प विद्येचं माहेरघर, परशुरामाचा संकल्प विद्येचं माहेरघर नावाचं स्वप्न एका छोट्याशा स्वप्नावर. विनय विनम्र स्वभावाने मग मात्र पुढे आले. विनयजी मग विनम्र स्वभावाने मात्र पुढे आले. हळूहळू मोठ्या बहिणाबाईंच्या सावलीनं शिक्षणाचे मेघ भरून आले. कला दर्पण कला समर्पण 14 वर्षांपूर्वी सुरू झाला. कला दर्पण कला समर्पण 14 वर्षांपूर्वी सुरू झाला. त्या कल्पवृक्षाचा वटवृक्ष डॉक्टर अनघांनी आज पूर्ण केला. आणि म्हणूनच त्याच हुनरच्या सन्मान प्रित्यर्थ आज झाले सारे गोळा. चला वळूया अंतिम टप्पा जो आहे पारितोषिक वितरण सोहळा. जरा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात आपण या कार्यक्रमाचं स्वागत करूया. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करणं हा आमच्या संस्थेचा संस्कार आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम डॉक्टर अनघा यांना विनंती करेन की आज 2-3 मातब्बर व्यक्तिमत्व आलेली आहेत, पण ते आपले माजी विद्यार्थी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, थेट आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे डेप्युटी CM आहेत आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली आहे, त्यांचे PA आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑनरेबल प्राध्यापक डॉक्टर सतीश नामदेव दोडके सर टू प्लीज कम फॉरवर्ड. आणि अनघा मॅडम यांना मी विनंती करेन, मेघा शेट्टी मॅडमना विनंती करेन की त्यांनी सतीश सरांचा या ठिकाणी ते यथोचित सन्मान करावा. DCM चे PA म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांचे PA एकनाथ शिंदे साहेबांचे PA इथे आले. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण दोडके साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ देऊन आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर पुढील सन्मान आहे त्यांच्या सुविद्य पत्नीचा. आणि आताच हाती आलेल्या सूत्रानुसार असं कळलंय की त्या भावी नगरसेविका पण आहेत आणि त्यामुळे शिंदे साहेबांचा इतका मोठा वरदहस्त आपल्या सोबत आहे. तर आपल्याला आगंतुक शुभेच्छा. आणि यात कोणतीच शंका नाही, एवढं मोठं पाठबळ आपल्या पाठीशी असताना आपण बहुमतानं निवडून याल अशी संस्थेतर्फे ग्वाही देत मी आदरणीय प्राचार्या कल्पना सतीश दोडकेजी यांना विनंती करतो आपण पुढे यावं. यशवंतराव चव्हाण सेंटर भांडूप पश्चिमच्या त्या प्राचार्या आहेत आणि विभाग क्रमांक 118 मधून शिंदे गटातनं आमच्या भांडूपमधनं त्या प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे मी विनंती करेन मेघा शेट्टी मॅडम आणि यांना की त्यांनी या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांना कल्पना नसेल की कल्पना आता रिंगणात उतरली आहे आणि त्यामुळे 100% निर्णय आपल्याच बाजूने आहे. हिंदुत्वाचा हा भगवा पुन्हा एकदा फडकेल यात कोणतीच शंका नाही. धन्यवाद मॅडम. यानंतर पुढचा सन्मान आहे, जरी ते आमचे माजी विद्यार्थी असेल तरी आज ते सुपर्ब सेलिब्रिटी आहेत आणि म्हणून मी टप्प्याटप्प्याने एकाकडे बळतो
सर्वप्रथम हुनर या कॉन्सेप्टचं गाणं ज्याने गायलं त्याच्याकडे मी वळेन. अर्थातच कनका दलाल मॅडम ज्या आमच्या म्युझिक टीचर आहेत त्यांनी इतकं सुंदर गाणं लिहिलं. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. सध्या वर्टिव एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड येथे तो कार्यरत आहे. वी आर सो प्राऊड. मी पाहिलंय तुम्हाला अवधूत गुप्ते, महेश काळे यांनी आपल्या गाण्याला दिलेली दाद आणि तेव्हा टीव्हीजवळ हात करून सांगितलं हा आपल्या विकासचा पोरगा आहे. त्याच्यामुळे खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की आपल्यासारखे विद्यार्थी आम्हाला लाभले. गौरव महाराष्ट्राच्या ETV या कार्यक्रमात टॉप 12 कंटेस्टंटमध्ये ज्यानं आपलं स्थान मिळवलं. सूर नवा ध्यास नवा या रियालिटी कॉम्पिटिशनमध्ये टॉप 10 पर्यंत गेला. आणि ऐका दाजीबा फेम गानसम्राज्ञी वैशाली सामंत यांच्या सोबत खड्या आवाजात जो प्रयोग करतो आणि आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करत करत 72 मैल एक प्रवास या चित्रपटात ज्यानं पार्श्वगायकाची म्हणजे प्लेबॅक सिंगरची भूमिका निभावली आहे अशा भावेश खाडेचं जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. मी अनघा मॅडम यांना विनंती करेन. प्लीज वेलकम द सिंगर भावेश खाडे. विद्या विकास आवाज साता समुद्रापार नेणारा आमचा लाडका भावेश. आय थिंक भावेशचे फ्रेंड्स जरा मचाओ यार जोरदार. है जग में घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में मुझ में तुझ में हुनर है सब में. थैंक यू भावेश फॉर योर लवली प्रेजेंस ओवर हियर. हुनर है सब में. आणि यानंतर आणखीन एक अशा हॅपनिंग गर्ल कडे मी वळणार आहे. सो तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर एक एनर्जी एक पॉझिटिव्हिटी आपल्याला अनुभवायला मिळते. सो नाव आवर स्टुडंट इज ॲक्ट्रेस अँड मॉडेल टू. सो शी हॅज कम्प्लिटेड हर BCom इन कम्प्युटर सायन्स. सन मराठीमध्ये सावली होईन सुखाची मधली रिद्धी म्हणजे आपली लाडकी पू तीच ही. ओके. तिकडी या सिरियलमध्ये वर्षा ही भूमिका साकारणारी तीच ही. गणपत मूवीमध्ये टायगर श्रॉफ बरोबर केमिओ करणारी तीच ही. शेमारूमध्ये क्राईम वर्ल्ड एपिसोडमध्ये झळाळणारी तीच ही. तीच ही जिनं मिस IIF 2021 विनरचा खिताब पटकावला. संपूर्ण भारतातना ती पहिली आली. मिस कल्याण डोंबिवली 2022 ची विनर ठरली. मिस पिंपरी चिंचवड 2017 आणि करण जोहर, नारी सारीज, रिवाज, रिचा हावरे यांच्यासारख्या नामांकित ब्रँडच्या समोर रिप्रेझेंट करणारा जो चेहरा आहे ती श्रावण क्वीनची जज आमची विद्यार्थिनी आहे. द वन अँड ओनली जुईली शेलार. जोरदार टाळ्या. वुड लाइक टू रिक्वेस्ट अनघा मॅडम टू प्लीज फेलिसिटेट जुईली. मुझे इश्क हो गया है दिल मेरा मेरा नहीं अब तेरा हो गया है मिलके तुमसे जाना मुझे इश्क हो गया है. Thank you so much Julie for being here. Zuili, and many congratulations and all the best to you. I will pray to the energy that one fine day our Zuili will represent Miss World for all of us. So जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा जुईलीसाठी. आणि यानंतर तितकाच हँडसम, तितकाच देखणा आणि तितकाच राजबिंड असणारा आमचा अजून एक विद्यार्थी आहे जो स्वतः एक उत्तम निवेदक आहे, अँकर आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो ही प्रोफाईल सांगायला. 2014 पासून त्याला एमसींगची म्हणजे अँकरिंगची ओढ लागली आणि त्यानंतर त्याचा प्रवास अधिक व्यापक होत गेला. आजवर त्याने 1000 पेक्षा जास्त कार्यक्रमांचं अँकरिंग केलंय. क्या बात आहे. ॲट दिस यंग एज ही इज डुईंग फेनॉमिनल जॉब. सो कला असो, मनोरंजन असो, क्रीडा असो किंवा लाईफस्टाईल अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबत काम करताना प्रत्येक वेळी माईक हातात घेताच त्याला त्याच्या अद्भुत आनंदाची अनुभूती मिळते आणि मग त्याच्या मागचं एकच ध्येय असतं, स्माइल ऑन युअर फेस, हास्य पसरवणं, ऊर्जा
म्हणजेच प्रियांशचं दुसरं नाव, आणि म्हणूनच त्याला मिस्टर एनर्जी या किताबाने सन्मानित केलेलं आहे. करिश्माई कॉर्पोरेट अँकर अँड प्रेझेंटर, वेडिंग्स MC, टीम बिल्डिंग एक्सपर्ट, सेलिब्रिटी इव्हेंट होस्ट, कॉन्सर्ट होस्ट, स्पोर्ट्स MC, रिअल इस्टेट होस्ट, टॉक शो, लॉन्च इव्हेंट एक्सपर्ट, व्हर्च्युअल शो होस्ट. मला बोलून दम लागला, एवढं काम त्यांनी केलेलं आहे. अशा विविध भूमिकांमध्ये समर्थपणे आपली भूमिका साकारणारा या शाळेचा विद्यार्थी, एक सुप्रसिद्ध निवेदक, द कमेंडेबल MC, बहुगुणी बहुभाषिक कलाकार, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व, ज्याला नव भारत इन्फ्लुएन्सर समिट एडिशन 2 येते आणि द मोस्ट वर्सटाईल MC 2025च्या किताबाने प्रमाणित करण्यात आले आहे, असा आपल्या पालकरांचा प्रियेश. जरा जोरदार टाळ्या. ग्रेट MC प्रियेश पालकर. रिक्वेस्टिंग अनघा मॅडम टू प्लीज फेलिसिटेट प्रियेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा माजी विद्यार्थी. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोला. मित्र, कार्यक्रमांसाठी अँकरिंग करताना खूप वेगळं जग असतं, पण आज कोणीतरी त्याच्यासाठी अँकरिंग करते, हे त्याला किती छान वाटत असेल. त्यामुळे जरा जोरदार टाळ्या. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वी आर सो प्राऊड अँड वी आर सो हॅपी. या प्लीज. माननीय व्यासपीठ, ऑनरेबल लेट श्री राऊत सर, ऑनरेबल लेट श्री राऊत मॅडम, उपस्थित सगळे आमचे respected dignitaries, and to the entire chief guest panel, to the dearest and the respected teachers, to the dear parents, Dr. Anagha, Dr. Megha, Dr. Vinay Raut sir, तुमच्याचमुळे ही अपॉर्च्युनिटी मिळाली जिथून 12 वर्ष मी माझ्या आयुष्याचे सगळ्यात गोड, सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात इम्पॉर्टंट 12 वर्ष मी इथे राईट फ्रॉम ज्युनियर KG टू 10th स्टँडर्ड इथे स्टार्ट केले. आणि मला माहीत नव्हतं की याच ठिकाणी येऊन चीफ गेस्ट होणं, भले पास्टमध्ये जितके अवॉर्ड्स मिळाले असतील किंवा फ्युचरमध्ये मिळणार असतील, तो ऑनर ऑब्विसली विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल दी अवॉर्ड्स, तो जो ऑनर असणार आहे त्यापेक्षा जो सगळ्यात गोड ऑनर आहे तो आहे कमिंग बॅक टू युअर ओन स्कूल, कमिंग बॅक होम अँड बीइंग अ चीफ गेस्ट. दिस इज द बिगेस्ट ऑनर दॅट आय विल अचीव. अँड टू माय डिअर टीचर्स, यू आर अपलॉडिंग, विच इज द बिगेस्ट रिस्पेक्ट दॅट आय एम एव्हर गेटिंग. आणि म्हणायचं झालंच हुनर 2025. नाव 20 वर्ष आधी, 15 वर्ष आधी आपल्याकडे तितके रिसोर्सेस नव्हते, तेवढं एक्सपोजर नव्हतं. आज बाहेर जेव्हा मी हुनरमध्ये मुलांशी संवाद घालत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडून समजत होतो द क्लॅरिटी ऑफ थॉट, द अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉडक्ट जे ते विकतायत, हॅविंग व्हेरी क्रिटिकल नॉलेज. आणि जेव्हा बार्गेन करायची गोष्ट आली, दे वर डुईंग क्रिटिकल थिंकिंग, इम्प्रॉम्प्टू डिसिजन मेकिंग, आणि ते त्याचे उत्तरं देत होती आणि एक व्हेरी प्रेझेंटेबल वेमध्ये प्रेझेंट करत होती. मला वाटतं पुढचे येणारे ऑन्ट्रप्रनर्स, पुढचे येणारे आपले को फाउंडर्स किंवा फाउंडर्स किंवा स्टार्टअप फाउंडर्स इथून घडणार आहेत. मला वाटतं हुनर 2025साठी, या अपॉर्च्युनिटीसाठी, ह्या संधीसाठी जोरदार टाळ्या. आणि मला वाटतं डॉक्टर मेघा, तुम्ही म्हटलात की 1.5 महिना ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्समध्ये तुम्ही राबता आणि आजचा दिवस हा फायनली आला. द जजमेंट डे हॅड अराइव्ड आणि इतक्या उत्कृष्टपणे हा पूर्ण सोहळा पार पडला. मला वाटतं टू एव्हरी सिंगल वन हू कॉन्ट्रीब्युटेड इन मेकिंग हुनर 2025 पॉसिबल, लेट्स गिव्ह अ ह्यूज हँड लेडीज अँड जेंटलमॅन टू एव्हरीबडी इन्वॉल्व्ड इन द फ्रंट स्टेज, ॲट द बॅक स्टेज, आणि स्पेशली टू डिअर स्टुडंट्स एज वेल. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो. एक मुलगा बाहेर भेटला, आय एम नॉट नेमिंग द स्कूल, माइट बी 8th स्टँडर्ड. तो आर्डिनोवर एक सेन्सर मेड कार ऑपरेट करत होता. आय कॅज्युअली वेंट अबाउट अँड आस्क्ड हिम की तुला ऑटोमोबाईल इंजिनियर किंवा EXTC इंजिनियर बनायचं आहे का? तो म्हणतो नाही, मला ट्रेडर बनायचं आहे. आणि त्यांनी ट्रेडिंग ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि तो महिन्याचे 9,000 रुपये ट्रेडिंगनी कमवत आहे पप्पांच्या अकाउंटवरून, बिकॉज ही इज अंडर 18 अँड बट
महत्त्वाची गोष्ट ते 9,000 रुपये नाही आहेत. ही स्टील अंडर 18, बट महत्त्वाची गोष्ट आहे ही हॅज दॅट क्लॅरिटी, ही हॅज दॅट विजन टू डू समथिंग अँड अचीव इन हिज लाईफ विच वॉज रिअली कमेंडेबल ॲट दिस एज. आय एम प्रिटी शुअर विक्रोळी कन्नंबार नगर विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि विकास हायस्कूल, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ ईच वन ऑफ यू राईट देअर. जे काही करणार आहात नक्कीच पूर्ण इंटेग्रिटीने शिद्दतने करा. And definitely we're going to be seeing the future leaders and the future entrepreneurs from here. Thank you so much and all the best to everyone. And once again, thank you to one and all. पण जायच्या आधी to all the performers, fantastic performances आणि आमचे जे host आहेत आजच्या दिवसाचे, Mr. Kiran. Now how incredible this personality is. Hindi, English, Marathi and the kind of vocabulary. I mean, I am a junior to him. मी यांना कॉम्प्लिमेंट करतो, हे चांगली गोष्ट, आय मीन तुम्हाला पटण्यासारखी गोष्ट नाही आहे, बट आय एम प्रिटी शुअर ही इज सच अ गुड MC. There's so much to learn from you as well. Ladies and gentlemen, give a huge hand to Mr. Kiran Khod, please. Thank you. So thank you. So that is what the respect we share in between the artists. आणि खरोखरच this is what the quality of education Vidya Vikas offers. So विक्रोळी म्हटलं किंवा उपनगर म्हटलं की त्यानंतर आपली मुलं ॲव्हरेज शिकतात. नो, वी हॅव चेंज द डेफिनेशन अँड दिस इज व्हॉट द प्रूफ इज. जरा जोरदार टाळ्या आपल्या या विद्यार्थ्यांसाठी. अर्थातच प्रियेशने इतकं सुंदर स्पीच दिल्यानंतर आपण वळूया अशा एका आवाजाकडे जो गाण्याने मला असं वाटतं त्याने आपल्याला मंत्रमुग्ध करायला हवं. सो इन्स्टेड ऑफ भाषण वी विल प्रिफर अ लवली सॉन्ग फ्रॉम युअर एंड. सो तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराच, पण खाडे साहेब तुम्ही इतके मोठे स्टार झालेले आहात तर तुमचं एक गाणं आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. सो जरा जोरदार टाळ्या भावेश यांच्यासाठी. नक्कीच सर, गाणं मी नक्कीच गाणार आहे इथे, पण त्याआधी थोडंसं मला बोलायची इच्छा आहे. तर मी माझ्या शाळेसाठी थोडंसं बोलतो आणि तेवढ्यात माझा ब्लूटूथसुद्धा इथे कनेक्ट होईल. दादा कनेक्टिव्हिटी आहे का? ओके. सो स्टेजवर आल्यानंतर मला मोस्टली बोलायची सवय नाही आहे. मी खूप कमी बोलतो स्टेजवर. माझ्या हातात माईक आल्यानंतर मी गायला सुरुवात करतो आणि सुरुवात इथून करतो आहे की हा स्टेज माझ्यासाठी नवीन नाही आहे. या स्टेजवर मी खूप परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. माझ्या शाळेला मी रिप्रेझेंट केलं आणि खूप सारे मेडल्ससुद्धा इथून घेऊन गेलो आहे मी. आणि माझ्या शाळेबद्दल सांगायचं तर माझ्या शाळेने फक्त स्टुडंट नाही घडवले तर त्यांच्यावर संस्कारसुद्धा घडवलेले आहेत. आणि जे दिसून येतं आहे आज ही जी जनरेशन आहे, नवीन जनरेशन आहे, खूप हायली टेक्नॉलॉजी यूज करून जे काही करते, जे आम्ही पाहिलं त्यांच्यासोबत आज, खरंच हॅट्स ऑफ त्यांना. आणि नेक्स्ट अशी गोष्ट मला सांगायची आहे या विद्यार्थ्यांसाठी की मला माहिती आहे मोबाईल ही चांगली टेक्नॉलॉजी आहे, पण तिचा किती चांगला उपयोग केला पाहिजे हे तुमच्या हातात आहे आणि पालकांच्या हातात आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे ती फक्त रील्समध्ये अडकली आहे. तर विनंती असेल पालकांना की मुलांना रील्सपासून जरा लांब ठेवा आणि तो यूट्यूब जो ॲप्लिकेशन दिला आहे तुम्हाला त्याचा वापर कुठेतरी नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी झाला ना तरी मुलं नक्कीच पुढे काहीतरी करून दाखवतील असं मला तरी वाटतंय. आणि तुम्ही मला दादाला इथे बघताय ना या स्टेजवर, सगळे बघताय ना तुम्ही इथे या स्टेजवर, एकच ध्यास ठेवा, काही वर्षात तुम्हाला इथे दिसायचंय. हा ध्यास सगळ्यांनी ठेवा. आज दादा इथे, आज हे सगळे माझे बहीण भाऊ, हे छोटे, हे सगळे मला इथे दिसले पाहिजेत. हा ध्यास सगळ्यांनी ठेवायचा. ओके. आणि माझ्या शाळेचं शेवटचं सांगतो, आज त्यांनी मला इथे ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलंय आणि ही विद्याविकास शाळाच असू शकते की जी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना सुद्धा मोठं करू शकते. आणि त्यांनी आज ते करून दाखवलंय आम्हाला, माजी विद्यार्थी असून सुद्धा मोठं करून दाखवलंय. त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. आणि मी माझा छोटासा परफॉर्मन्स देतोय. सगळे कंटाळलेत असं वाटतंय मला हे आमचं ऐकून. तर सगळे रेडी आहेत ना नाचायला? नाचवणार मी, सगळ्यांनी नाचायचंय. काय मग नाचणार ना सगळे? रेडी? अरे बापरे, छोट्यांचा इथे उत्साह तर खूप जास्तच दिसतोय. चला समोर आले तरी चालतील सगळे नाचायला. दादा वॉइस. हे
मी हायकोली सोरील्या डोलीनं मुंबईच्या किनारी अर मारतीन कोली हानल्यान गोली गचल जाऊ बाजारी हे मी हायकोली सोरील्या डोलीनं मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली हानल्यान गोली कचल जाऊ बाजारी चला सगळ्यांनी आले तरी चालतील नाचायला या वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कल्ला गो पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कल्ला गो पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयले हिरो कर बाजाराची तयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन इकू जा बाजारी मी ऐकोली चोरीला डोलीला मुंबईच्या किनारी अन मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी सर्गांनी हलवा ताज है मावर पारूचे पल्यावरी झिंगानी पाला काटेरी मावर दिसतई सोनेरी सर्गांनी हलवा ताज है मावर पारूचे पल्यावरी झिंगानी पाला काटेरी मावर दिसतई सोनेरी चेर काका ताज है मावर पारूचे पल्यावरी कोलियो नकवा दर्यांशी हानतय मावर सोनेरी मी हाय कोली सोरील्या डोलीनं मुंबईच्या किनारी आलो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरील्या डोलीनं मुंबईच्या किनारी आग मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी मी ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी मी ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी मी ऐकोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी आगो मारतीन कोली आणल्यान गोली चल जाऊ बाजारी क्या बात आहे थँक्यू सो मच एन्जॉय केलं ना सगळ्यांनी तेच तर पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता कसं एकदम स्माइल दिसते आता थोडी एनर्जी आली आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर थँक्यू सो मच मला झेलल्याबद्दल थँक्यू ओके हुनर सॉन्गसाठी मॅम बोलतात की हुनरचं 2 ओळी बोला तर हुनर जे सॉन्ग आहे जे आम्ही जे बनवलं आहे ॲक्च्युली कनका दलाल मॅम यांनी ते लिहिलं आहे आणि मॅमने जस्ट कॉल केला मला की भावेश एक हुनर म्हणून आपलं जे एक फंक्शन होणार आहे मोठं त्यासाठी आपल्याला एक सॉन्ग बनवायला सांगितलं आणि टाईमलाईन खूप कमी आहे
तर मॅमला बोललो की मॅम पॉसिबल नाही आहे, कमी टाईममध्ये आपल्याला गाणं लिहिणं, कंपोज करणं, रेकॉर्ड करणं, मिक्सिंग मास्टरिंग करणं, त्यासोबत कोरस वगैरे पार्ट, कारण खूप छोट्या छोट्या मुलींनी कोरस केलं आहे त्या याच्यामध्ये सॉन्गमध्ये, तर त्यांना हँडल करणं हे खूप कठीण होतं. बट खरंच ते जेवढे पालक आहेत ना त्यांना खरंच सलाम आहे, त्यांनी खूप सपोर्ट केला. विशेषतः दलाल मॅडम, कनका दलाल मॅडम, खूप त्यांनी मेहनत घेतली त्या सॉन्गसाठी. आम्ही फक्त निमित्त होतो त्यांच्यासोबत राहणारे, कारण त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत. सो खूप म्हणजे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्या सॉन्गसाठी. आणि माझ्या आउट ऑफ जॉनर येते, बिकॉज मी फोक वगैरे अशी थोडी वेगळ्या ढंगाची गाणी गात असतो आणि हा टोटली वेस्टर्न टच आहे. तर थोडंसं मी ऐकवतो. If you are art lover, visit our Hunar. If you are life lover, visit our Hunar. If you are art lover, visit our Hunar. If you are life lover, visit our Hunar. Hunar Carnival, Hunar Carnival, Hunar Carnival, Hunar. Thank you so much. सुपर. भावेशसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आवऱ्या टाळ्या वाजवा, आवऱ्या टाळ्या वाजवा. मला असं वाटलं की हल्दीच्या कार्यक्रमाला आलो आहे. मी म्हटलं जल्ला गालपाटला कार्यक्रम बदलला की काय, पोरीबाली नाचाय आले इकडं. पण आपण आपला अजेंडा विसरून चालायचं नाही, पुढे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. ओके, सो नाव आता हिरो झाले दोन्ही, आता आपली हिरोईन बोलणार आहे. तर मग आता मी काय टाइम घेत नाही, कारण टाइम ऑलरेडी कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघताव काय मेलेनू टाळ्या वाजवा. जुईली शेलार, तिला आता मी विनंती करणार आहे. जुईली, प्लीज शेअर युअर फिलिंग्स विथ ऑल ऑफ अस. थँक्यू सो मच. आय नो तुम्ही खूप वेळ इथे बसून आहात, सो जास्त वेळ मी घेणार नाही, एकदम शॉर्ट अँड स्वीट. जसं की तुम्ही मला इंट्रोड्यूस केलं, अभिनेत्री आणि मॉडेल. पण सगळ्यात आधी मला हे खूप गर्वाने आणि अभिमानाने सांगायला आवडेल की विद्या विकास एज्युकेशन सोसायटी वांगणी या शाळेची माझी विद्यार्थिनी जुईली शेलार आज तुमच्या समोर आहे. आज मी आहे, उद्या तुमच्यापैकी इथे कोणीतरी असणार आहे. बघा, म्हणजे आत्ता गेली माझ्या मते 10-12 वर्ष झाली शाळा सोडून, पण तरी शाळेने मला लक्षात ठेवून इथे बोलवलं. आणि आजपर्यंत मी स्वतः अभिनेत्री आणि मॉडेल झाल्यापासून 30 ते 40 शो ॲज अ फॅशन ज्युरी म्हणून केलेत, इन्क्लुडिंग लोकमत, मटा, लागू बंधू. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आज मला स्वतःचा अभिमान आज वाटतोय, कारण की माझ्या शाळेने मला इतकं रिस्पेक्टफुली इथे बोलवलं. खरंच थँक्यू सो मच अनघा राऊत मॅम, विनय सर, तुम्ही मला इथे बोलवलं, इतका सन्मान दिलात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जाता जाता ऑब्व्हियसली ॲक्टर असल्यामुळे मी स्वतःचं प्रमोशन करेन. रिसेंटली माझी कोण होतीस तू काय झालीस तू ही सिरियल चालू आहे स्टार प्रवाहावरती. तुमच्यापैकी ऑब्व्हियसली स्टार प्रवाह तर नक्कीच पाहत असाल, सो प्लीज बघा. रात्री 10:30 वाजता निशा जी नवीन एंट्री झाली आहे ती मी करते आहे. आणि दामिनी 2.0 सह्याद्रीवरती 7:30 वाजता नक्की बघा. आणि जाता जाता मला एवढं सांगायला आवडेल की आज मी जे काही आहे, म्हणजे मी अभ्यासातही हुशार होती, आय गेस होती ना मॅम, होती अभ्यासातही हुशार होती, पण त्या व्यतिरिक्त नेहमीच एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये मला इंटरेस्ट असायचा. गॅदरिंग आहे, हां चला जुईली, हां करणार आहे. गायचं आहे, गायन स्पर्धा आहे, जुईली, ओके करणार आहे. स्पीच करायचं आहे, अच्छा जुईली करणार आहे. ड्रॉइंग जुईली करणार आहे. सो मी सगळ्यात ॲक्टिव्ह असायचे. आणि हा स्टेज कॉन्फिडन्स मला शाळेने दिला आहे, माझ्या विद्याविकास स्कूलने दिला आहे, जो मला नेहमी लक्षात राहणार आहे. सो त्यानंतर थिएटर वगैरे केलंच, पण माझं पाळंमुळं जी पक्की झाली ती माझ्या स्कूलने केली आहे. सो मला नेहमीच माझ्या स्कूलबद्दल, माझ्या सगळ्या टीचर्सबद्दल आदर राहणार आहे. आणि मला कधीच शाळेत जायचा कंटाळा नाही आला आहे, कारण की त्यांनी आईसारखं प्रेमही केलं आहे, आईसारखा ओरडाही दिला आहे. इवन आत्ता मला मॅम भेटल्या, मॅम बोलला की हां ठीक आहे तुझं डाएट वगैरे थोडं बाजूला ठेव, पण तब्येतीकडे लक्ष दे. म्हणजे एक आई जशी आपल्याला ओरडते त्याप्रमाणे इतकं ते प्रेम आहे. सो काय म्हणे, विद्या विकास इज लाईक अ फॅमिली टू मी. आणि ज्या कोणी पॅरेंट्सनी ते परफॉर्म केलं, संतूर मम्मा आहेत त्या सगळ्या. तुम्ही काय खाता जरा मला पण सांगा, ती एनर्जी कुठून आणता. म्हणजे वाटतच नव्हतं की त्या मम्मा आहेत, कोणाची तरी आई आहे, पालक आहेत. आणि आय नो की तुमची मुलं ही तितकीच एनर्जेटिक असणार आहेत. आणि विश यू ऑल द बेस्ट. विनर कोणीही असो, तुम्ही सगळे फॅन्टॅस्टिक होता. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच.
रात्री काही ती जेवण बिवणं आटपा, पाण्याचा टायमिंग बघा, पण 10:30 वाजता कोण होतीस तू, काय झालीस तू. ओके. आणि या तिघांना पण पुण्याचं काम करा. मोबाईलवरती तुमचे इन्स्टा ID आम्हाला सांगा आणि इन्स्टावर फॉलो करा आणि आपल्या या तिन्ही स्टार्सना फेमस करा. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. नाव टुवर्ड्स द येस. सो शिंदे साहेबांची माणसं इथे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यकाळ ज्यांनी गाजवलेला आहे त्यांना इथे मी विनंती करेन आदरणीय सतीश दोडके साहेब यांना की त्यांनी आपल्या शुभेच्छा इथे द्याव्यात. जरा जोरदार टाळ्या. आदरणीय मंच, आम्ही राजकीय असल्यामुळे थोडंसं राजकीय भाषेतूनच बोलणं होतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, महाराष्ट्राचे, थोडंसं या मंचकावर आल्यावर मला थोडंसं भीती वाटतं, कारण या मंचकावरच एक काळ होता की शिक्षकाची भूमिका ही इथेच राबवलेली आहे. त्यामुळे अनघा मॅडम बोला किंवा विनय राऊत बोला किंवा मंजुषा मॅडम बोला, किती केलं तरी आमचे बॉस आहेत. त्यामुळे या मंचकावर थोडीशी तिथे 1000-1200 लोकांसमोर साहेबांना भाषण लिहून देणं खूप सोपं असतं, पण मंचकावर बोलणं थोडंसं कठीण जातं. शिक्षक आहे, महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे धर्मगुरू आदरणीय धर्मवीर आनंदिगे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वंदन करून मी जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा, पण एकच सांगेन की आज माझा मुलगाही इथेच शिकून 10वी पास होऊन क्रिकेटमध्ये चांगला अव्वल बॅट्समन आहे. म्हणजे याच शाळेने मलाही घडवलं, मी काही विद्यार्थ्यांना घडवलं. थोडंसं बाचकतोय बोलताना आज, कारण हा मंचक माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि भाषण हे मी दररोज बोलतच असतो, पण या मंचकावर आज काय झालं मलाच समजत नाही आहे. मी खूप अडकळतोय. आमचे विद्यार्थी पटपट बोलून गेले, पण आज शिक्षकच इथे दबकतोय. खरंच या मंचकावर आज मला भीती वाटते, कारण समोर बसलेला जो पॅरेंट्स वर्ग आहे तो आजकालचा पॅरेंट्स हा सुसज्ज आहे, त्याला सगळं जाणवतं. जसं माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोबाईल हा खूप चांगला आहे, पण या मोबाईलचा वापर करणं, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस थोडेसे समजून घ्या आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मोबाईल न देण्याचं टाळा. कारण हा मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. जाता जाता एकच सांगेन, शेवटी मी गेली 15 वर्ष साहेबांबरोबर काम करतो आहे. आम्ही त्यांना भाईच बोलतो. एकनाथ शिंदे साहेबांना मोस्टली ठाण्यातील सगळेच लोक भाई बोलतात. आज महाराष्ट्रही भाई बोलतो. राजकीय मंच नाही आहे, तरी पण येत्या महानगरपालिकेत थोडंसं साहेबांच्या प्रती प्रेम दाखवावं ही विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय रयत, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने साहेबांना भाषण लिहून देणं आणि व्यक्त होणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचा अखंड आवाज या संस्थेच्या मागे आहे याचीच आम्हाला अगदी शेवटपर्यंत खात्री असणार आहे. आता वळूया त्या दोघींकडं
ज्या दोघींनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला. सो आजच्या परीक्षकांना सन्मानित करण्याची विनंती मी आदरणीय अनघा मॅडम आणि मेघा शेट्टी मॅडम यांना करेन. सर्वप्रथम उपांत्य विशारद भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य परंपरेत आपल्या लखनौ घराण्याला प्रेझेंट करणाऱ्या आदरणीय चित्रा माने मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी इथे यायचं आहे. आणि त्यानंतर आदरणीय नेहा मॅडम इथे उपस्थित आहेत. उपांत्य अलंकार तंजावर घराणे नेहा हिरनाक मॅडम, आपण IT क्षेत्रात पण कार्यरत आहात आणि अतिशय अमूल्य योगदान आज परीक्षक म्हणून आपण दिलं आहे. सो मी विनंती करेन मेघा शेट्टी मॅडमना की त्यांनी नेहा हिरनाक मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या नेहा मॅडम यांच्यासाठी. तुम्हाला बक्षीस पाहिजे असेल तर टाळ्या जोरदार वाजवा, कारण मार्क अजून माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. सो जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आजच्या परीक्षिका नेहा हिरनाक. धन्यवाद. हो, उपांत्य अलंकार आणि भरतनाट्यम विशारद. मला वाटतं दुसऱ्या परीक्षिका आलेले आहेत इकडे. आदरणीय चित्रा माने मॅडम उपांत्य विशारद भरतनाट्यम लखनौ घराण्याला रिप्रेझेंट करतात. दोघी पण IT फील्ड मधल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपला IT फील्ड क्षेत्रातला कार्यकाळ सांभाळत शास्त्रीय नृत्य परंपरेला पण तितकाच वेळ आपण दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर जास्त वेळ न दवडता आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याची सूत्र मॅडमना मी विनंती करेन की आपण आपल्या हाती घ्यावीत. धन्यवाद. Hello. Now we are at the concluding part of the program. You know, we all are gathered here for Hunar Art Festival Expressions Unlimited 2025. And you know, this is not only an exhibition, but it's a celebration. Celebration of the whole Vikas family. Family which includes students, teachers, management, parents, and even the alumni. This year is a special year that our alumni have come here and become a part of a family which is really, really great. They have achieved this zenith of their goal, but still they are too down to earth. This shows the humanity and how they are groomed. And we are very proud that they themselves have told that they have groomed in Vikas institution. This is really a proud moment. Give them a big hand. Now I know you all are eagerly waiting for the results. So we'll begin with Best Rangoli. You have seen that जे आपण सुरुवात केली तर तिथूनच आपल्याला विविध प्रकारच्या रांगोळ्या होत्या आणि रांगोळ्यांची थीम होती बेस्ट आउट ऑफ वेस्ट रांगोली आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 प्राइजेस काढले आहेत. सो आय थिंक आय शुड बिगिन विथ द फर्स्ट प्राइज अँड टू ऑनर आय रिक्वेस्ट डॉक्टर सतीश सर, ओके, टू ऑनर. सो फर्स्ट prize, it goes to Vikas Computer Education, Vikas Computer Section. Really great. It was out of e-waste, which is really the need of the hour. A great awareness. Come on. Big, quick. अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में. घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में. मुझ में तुझ में हुनर है सब में. मुझ में तुझ में हुनर है सब में. The second prize, it goes to Vikas High School English Primary. I request all the teachers to come up on the stage. This Rangoli was made with the help of pebbles, which was a waste and very creative and very beautifully creation. It was a colorful Rangoli.
Please be quick, teachers. And the third Rangoli prize, it goes to Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya. Based on the theme of kites. कुछ कर दिखलाना है जग में, घर अभिलाषा है मन में, कुछ कर दिखलाना है जग में, मुझ में तुझ में. English primary section, second prize winner, Rangoli competition. Dr. Ambedkar Vidyalaya, all the staff please come on the stage. Third prize, Rangoli competition. Dr. Ambedkar Vidyalaya with headmistress Mrs. Sujata Ghodke madam. It's a teamwork. Thank you. Next we'll see the best IT section. This award, the first award goes to Vikas High School and Junior College. Best IT section. Thank you, sir. Thank you. I request Priyesh, Mr. Priyesh, to give the prizes. Best IT section. Vikas High School and Junior College. Come on, big quick. All techno service. It was for 3D printing. 3D printing. The second prize, it goes to Vikas High School Marathi Primary for the drone. Vikas High School Marathi. Yes, robotic IT section, Vikas High School Marathi Primary. Robotics, Yogini. Okay, third prize, it goes to Vidya Vikas Shaya Sankul Wangni for laser security system. Laser security system. चला फटाफट, quick. Very active teacher. हर एक तार कसूर है ये, हर ब्रश की लकीर है ये, हर एक तार कसूर. IT सेक्शन ने खरंच सगळ्या पाहुण्यांना खिळवून ठेवलं. खिळवून ठेवलं आणि खेळवलं देखील. Thank you, thank you. Thank you, Mr. Priyesh, thank you. The next I request Mr. Bhavesh to give the prizes. Best decor. First prize it goes to Swami Shamanand High School and Junior College. Swami Shamanand. Second prize again it goes to Vikas High School English Primary. And third prize it goes to Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya. Come on, make way. Primary section, please come fast. Best decor, go. Second prize. Best decor. स्वामी शामानंद. हाँ हे बघ आले. चलो चलो बी फास्ट. घाटकोपर. बी फास्ट. चलो.
बेस्ट डेकॉर ऑफ द स्टॉल स्वामी शामानंद हायस्कूल, मुख्याध्यापिका मनीषा शिंदे आणि त्यांचा शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग. सेकंड प्राइज. विकास हायस्कूल इंग्लिश प्रायमरी, सेकंड रँक, बेस्ट डेकॉर. सगळ्यांनी संपूर्ण मंडपामध्ये ज्या छत्र्या बघितल्या आहेत, रंगबिरंगी छत्र्या, ऑल डेकोरेटेड अम्ब्रेलाज वर क्रिएटेड बाय दिस सेक्शन अँड देअर वंडरफुल स्टुडंट्स. बेस्ट डेकॉर. अच्छा भावेश, एक मिनिट, या मुलींचा फोटो. शामानंद हायस्कूल. आंबेडकर विद्यालय, बेस्ट डेकॉर. चला, थर्ड प्राइज डॉक्टर आंबेडकर विद्यालय. वन मोर टाइम. कुछ कर दिखला रहा है जग में, मुझ में तुझ में हुनर है. Now the next competition, best creative game. Thank you, sir. I request Ms. Zuili. Prizes, Ms. Zuili. So the best game, first prize, it goes to Vikas High School and Junior College for Swarajya game. This game zone really entertained the guests today. At least for 15 to 20 minutes they were playing the game and even won. Yeah. Second prize, it goes to Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya for ball catch game. Ball catch. And third prize, it goes to Vidya Vikas Shala Sankul Bangni. Third prize for LED wire buzz game. Second prize to Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya. Hard work is always garnered with praise and prizes. Third prize to Vidya Vikas Shala Sankul Bangni. LED wire buzz game. Now next is best selfie point. Best selfie point. First prize goes to Vikas High School and Junior College. Best selfie point. Vikas High School and Junior College. Thank you. Now I request Dr. Megha Shetty Madam to give the prizes. Vikas High School and Junior College, first prize. It is for welcome stand. Second best prize that it goes to Vikas High School and English Primary for the colorful tent. And third prize it goes to Swami Shamanand
High School and Junior College for the welcome doll. Is Sanjay sir present here? Sanjay sir. सभागृहामध्ये आदरणीय सतीश वानखेडे सर उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. आपण सपत्नीक वर यावं. आमचे पालक राहिलेले आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत आणि गेली अनेक वर्ष संस्थेशी असोसिएटेड आहेत. त्यांचं स्वागत आपण संस्थेतर्फे करत आहोत. आदरणीय वानखेडे साहेब आणि मिसेस वानखेडे, नमस्कार सर. त्याबरोबरच मी मंचावर आमंत्रित करते सन्माननीय ॲडव्होकेट ज्योती दुराफे मॅडम. BJP महिला मोर्चा सेक्रेटरी ॲडव्होकेट ज्योती दुराफे मॅडम यांना सुद्धा मॅडमनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करेन. आदरणीय ॲडव्होकेट ज्योती दुराफे मॅडम आमच्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात आणि आपल्या विद्यार्थी पालकांना त्यांच्या शुभेच्छा लाभतात. महिला मोर्चा सेक्रेटरी BJP, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. वेलकम टू हुनरचं बॅकग्राऊंड सॉन्ग चालू आहे मॅडम. आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपला बक्षीस समारंभ सुरू राहील. स्वामी शामानंद हायस्कूल, बेस्ट सेल्फी पॉइंट, 3rd प्राइज स्वामी शामानंद हायस्कूल, मनीषा शिंदे आणि त्यांची टीम. Now the next prize is to Best Art Stall. First prize it goes to Vikas High School and English Primary. Second prize goes to Vikas High School Marathi Primary. And third prize goes to Swami Shamananda High School and Junior College. बेस्ट स्टॉल, सेकंड प्राइज इंग्लिश प्रायमरी, 3rd प्राइज स्वामी शामानंद हायस्कूल. मराठी प्राथमिक विभागाचे प्रतिनिधी कर्णूक मॅडम, मुख्याध्यापिका कर्णूक मॅडम, शीतल चव्हाण मॅडम, स्टाफ यावं.
रत्नप्रभा कांबळे. बेस्ट आर्ट स्टॉल, सेकंड प्राइज. विकास हायस्कूल मराठी प्राथमिक विभाग, मुख्याध्यापिका कर्णूक मॅडम. आदरणीय मेघा शेट्टी मॅडमना विनंती की त्यांनी बेस्ट आर्ट स्टॉलसाठी बक्षीस आहे. आता खाऊ गल्लीचे बक्षीस आहेत. बेस्ट फूड आयटम. Thank you, madam. Now I request Dr. Anaga madam to give the prizes. So the first prize for the best food item, it goes to Vikas High School Marathi Primary, Mrs. Vijaya Gabhale. अतिशय चविष्ट असे पुरणपोळ्या आणि कोथिंबीर वडी. अजूनही मला वाटतं लोक तिकडे जातच असतील. खूप अतिशय सुंदर. And the second best food item prize, it goes to Vikas High School and Junior College, Mrs. Pushpa Singh, for Pani Puri. Tasty Pani Puri. Yeah, teachers should come and take. And third prize, it goes to Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya, Mrs. Kumbhar. And it is for donuts and cakes. आदरणीय दोडके साहेब आणि मिसेस दोडके मॅडम रजा घेत आहेत. धन्यवाद सर, आपली अमूल्य उपस्थिती लाभली. दोडके सर आणि दोडके मॅडम. Donuts and cakes, Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya. With those all prizes, I can say that this Hunar really rocks. Really rocks. You can see this, that it's an initiative for each and every one. गेले 2 दिवस अतिशय उत्साहामध्ये सुरू असणारा हा सोहळा आज उत्कंठेच्या शिगेला पोचला आहे. कारण आता शेवटी आहेत पालक स्पर्धांचा निकाल. पण तत्पूर्वी सर्व पालकांची परवानगी मी घेऊन ह्या 2 दिवसांच्या हुनर फेस्टिवलला गेली अनेक वर्ष आमचे जे खंदे आधारस्तंभ आहेत त्यांना आम्हाला ॲप्रिशिएट करायचं आहे. मी वेळ न दवडता एकेका आमच्या प्रत्येक टीचर्स रिप्रेझेंटेटिव्हना आमंत्रित करते. सर्वप्रथम येत आहे श्रीमती वंदना सूर्यवंशी मॅडम, ज्यांना आम्ही संस्थेतर्फे आज ॲप्रिशिएट करत आहोत. मी आदरणीय अनघा राऊत मॅडमना विनंती करेन की त्यांनी. वंदना मॅडम, संपूर्ण हुनरची संकल्पना मॅडमची असते. पूर्ण 2 महिन्याच्या आमच्या प्लॅनिंगमध्ये मॅडमचं मोठं योगदान असतं. जिथे जिथे ज्या काही सुंदर वस्तू दिसत आहेत त्या वंदना मॅडमची क्रिएटिव्हिटी आणि आयडियाज असतात. आमच्या तितक्याच मोठ्या मानाच्या शिलेदार श्रीमती मंजुषा पाचपुते, ज्यांचा आवाज किरण खोत साहेबांच्या बरोबरीने सकाळच्या सत्रात दणाणत असतो, त्या आमच्या मंजुषा पाचपुते मॅडम. कालचा उद्घाटन सोहळ्यात आणि तितक्याच रंगतदारपणे घेतल्या मंजुषा पाचपुते मॅडम. त्याबरोबर आमच्यात उपस्थित आहेत गेटपासून एंट्री गेटपर्यंत आणि इथे सर्वत्र आमच्या ज्या आर्ट टीचर गेले अनेक दिवस मेहनत घेत आहेत, उंचावर चढत आहेत, छत्र्या बांधत आहेत, हुनरचे जे तुम्ही फ्लॅप्स बघितले त्या रंगवत आहेत. डॉक्टर आंबेडकर विद्यालयाच्या कला शिक्षिका माधुरी लुडबे. कम माधुरी, फास्ट. माधुरी लुडबे मॅडम. येस, सगळ्या आमच्या सेलिब्रिटीजने पण पुढे यावं कारण हे तुमचेच टीचर्स आहेत. यांच्याशिवाय आमच्या हुनरचे बॅकबोन नव्हते. त्यानंतर आपणासमोर येत आहेत आमच्या संपूर्ण IT टीमसाठी आम्हाला गाईड करणारे आदरणीय संजय लवाते सर. संजय लवाते सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.
संपूर्ण मॅप जो आहे पूर्ण एक्झिबिशनचा, तो मॅपसुद्धा दरवर्षी सर बनवतात. त्यानंतर तेवढे पेंडॉलमध्ये स्टॉल बनवतात आणि प्रचंड मेहनत दिवस रात्र ही मंडळी करत असतात. त्याबरोबरच वंदना मंजुषा जातो मी पुढचं काम. यांना एक फोटो हवा आहे दोघींना आपल्या सेलिब्रिटीज बरोबर. तितकीच मेहनत आमचे अनेक आर्टिस्ट घेतात नॉन टीचिंग स्टाफमध्ये. आदरणीय बबन मामलेकर रांगोळीकार, आज सकाळच्या कराओके सत्रात त्यांनी सुंदर असं गाणंसुद्धा म्हटलंय. आमचे शिक्षकेतर सहकारी पण तेवढेच टॅलेंटेड आहेत. ते गायक आहेत, ते रांगोळीकार आहेत. बबन मामलेकर थीम रांगोळी, इथे तुम्ही सर्वत्र रांगोळ्या ज्या बघतायत त्या बबन मामलेकर सरांनी काढल्या आहेत. आजच्या कराओके स्पर्धेचे पण ते विनर आहेत. आणि नॉट लास्ट बट नॉट द लीस्ट अवर नियर अँड डिअर जगदीश पुजारी, आमचा जग्गू, ज्याने गेले 2 महिने अनेक ठिकाणी जाऊन आमच्यासाठी स्पॉन्सरशिप्स आणलेले आहेत. जगदीश पुजारीचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. विकास म्हटल्यानंतर जगदीश पुजारी आणि जगदीश पुजारी म्हटल्यानंतर फक्त विकास, एवढं समीकरण बनलेला आमचा नॉन टीचिंग स्टाफ. खूप खूप धन्यवाद. पुढची सूत्र मी किरण खोत सरांकडे देते, कारण आता आपल्या पालक स्पर्धेचा निकाल आहे. धन्यवाद पालकांनी आपली मुदत दिल्याबद्दल. All the teachers, my staff, and all my children who made this event possible. So great gratitude to all of you all. Thank you so much. And big hands to everyone. Come on. Hunar 2025 rocks. Yes? And really, you all have made it possible. You all are my backbones. The people who are not here and sitting in front of me, जे आज इथे नाही आहेत, जे समोर बसलेले आहेत, ते सगळी जण मिळून आम्ही हुनर करतो. It is a teamwork, and really I am glad that I have a people like you around me, and so I could make it possible. To all my parents too, thank you so much for keeping the trust in us. Thank you. सकाळच्या कराओके स्पर्धेचा युवा गटातला फर्स्ट कंटेस्टंट, फर्स्ट विनर आहे तो. मी भावेश खाडेला विनंती करते की आमच्या परत नव्या उगवत्या ताऱ्याला त्यांनी तुझ्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करावं. त्यांची गाणी म्हणतो आमचा नॉन टीचिंग स्टाफमधला बाबू कैवल्य. एकदा जोरदार टाळ्या कैवल्यसाठी. सकाळी अतिशय सुंदर रिमिक्स गाणं त्यांनी सादर केलं कराओकेवर. ही ट्रॉफी अतिशय स्पेशल आहे, त्याच्यावर माईक आहे. आणि त्याबरोबरच आमचा पुढचा विजेता आहे ओपन गटामधून श्री बाबू गंगावळे, आमचा चतुर्थ श्रेणी कामगार सर, परंतु अतिशय उत्कृष्ट गायक. ओरिजिनल गाण्याला चॅलेंज करणारं त्याचं गाणं असतं. धन्यवाद सर. या फायनली, थँक्यू. काइंडली बी सीटेड. आता आलाय रिझल्ट माझ्या हातात. कुठला ग्रुप जिंकणार? स्वतःच्या ग्रुपचं नाव मोठ्याने घ्या. कुठला ग्रुप जिंकणार? ओके, सो विथ द परमिशन ऑफ बोथ द जजेस, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट 2 of you to please come on the stage. आणि मी आदरणीय मेघा शेट्टी मॅडम आणि अनघा मॅडम यांना विनंती करेन की आता आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर करूया. आणि आज या ठिकाणी अशी खबर आलेली आहे की 3ऱ्या क्रमांकाचा प्राइज दोघांका गावलेला हा. त्याच्यामुळे 2 ग्रुप आज या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज घेणार आहे. आणि त्या 3य क्रमांकाचं पारितोषिक विभागून दिलं गेलेलं आहे. पारंपरिक ग्रुप इंग्लिश प्रायमरी. इंग्लिश प्रायमरी पारंपरिक ग्रुप 3य क्रमांक विजेते आहे. आपण मंचावर यायचंय आणि पारितोषिकाचा स्वीकार करायचा विभागून आहे. आणि याच ग्रुप सोबत अजून एक ग्रुप आहे शिशु विभाग आनंद ग्रुप. अगं बाई 5,000 थर्ड प्राइज विभागून दिले 2 ग्रुपना. आनंद ग्रुप आहेत ना, या आनंद ग्रुप थर्ड प्राइज तुम्हाला दोघांना विभागून 2.5 तुझे 2.5 माझे.
पार्टी अडीचचीच करा. ओके, आनंद ग्रुप शिशु विभाग. येस. आणि शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मेघा परब, अर्थातच ज्यांच्याकडूनच कॅश येणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मेघाजी. कॉंग्रॅच्युलेशन्स इंग्लिश प्रायमरी पारंपरिक ग्रुप फॉर विनिंग 3rd प्राइज. चला फोटो. टीचर तुम्हाला देवकी टीचर. डेल्फिन मैडम, प्लीज कम ऑन द स्टेज. कम फास्ट, कम फास्ट. हर ब्रश की लकीर है ये, हुनर वो तोहफा है, खुद को खुद से पाना है. हुनर वो तोहफा है, खुद को खुद से पाना. प्रवीण सर यांचे कोरिओग्राफर आहेत का? कोरिओग्राफर्स या पटकन, लवकर या. प्रवीण सर. ओके, सगळ्यांनी मिळून मिळा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बोल बोल बोल. उंदीर मामा की खाण्यापिण्याची. हा जा आता. दोन्ही कोरिओग्राफी यांचीच आहे. क्या बात आहे प्रवीण सर, कॉंग्रॅच्युलेशन. बाकीचे सेल्फी मंडळात जाऊन घ्या. थँक्यू. अँड नाव इट्स टाइम टू अनाउन्स. कसा काय प्रवीण सरांनी हँडल केला असेल यांना देवाला माहित. आवरी किलबिल, आवरी किलबिल. आज संपला बाबा, आज झोपतील चुकाने आहे ना, झंडूबाम लावून एकदम. ओके, सो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गेलेलं आहे. एनी गेसेस? देवी और सज्जनों, सेकंड प्राइज के विनर है बाजीराव पेशवा, इंग्लिश प्राइमरी पेशवाई ग्रुप. Many congratulations to Peshwai Group, English Primary. घर अभिलाषा है मन में, कुछ कर दिखला रहा है जग में. घर अभिलाषा 6,000 रुपये. कर दिखला रहा वाह वाह. है जग में. मुझ में पेशवाई हुनर है सब में. 6,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक. कोरिओग्राफर्स ना पण विनंती आहे, आपण पण या. अक्षय सर, अक्षय सर प्लीज कम ऑन द स्टेज. कल्पना टीचर, वी वॉन्ट यू एज वेल. कल्पना टीचर. अरे ओ कल्पना, जरा जल्दी आओ. लवकर लवकर लवकर. हर एक तार कसूर है ये, हर ब्रश की लकीर है ये. हर एक तार कसूर है ये, हर ब्रश की लकीर है ये. हुनर वो तोहफा है, खुद को खुद से पाना है. हुनर वो तोहफा है, खुद को खुद से पाना है. सो आता दोन्ही विजेते ग्रुप, सगळे 3rd प्राइज विनर इकडे या. सेकंड प्राइज विनर इकडे या. लवकर लवकर लवकर. सेकंड प्राइज विनर या बाजूला, 3rd प्राइज विनर या बाजूला. कारण आता मी पहिल्या प्राइज विनर्सना बोलवतोय. सो कुठला ग्रुप ठरणार हुनर 2025 चा चॅम्पियन? एनी गेसेस? अरे मेल्यानो, आवाज करा, तुमच्या ग्रुपचं नाव घ्या. भुका लागल्या की काय तुम्हाला? ओके, या लवकर. 3rd प्राइज विनर इकडे, सेकंड प्राइज विनर इकडे. ज्या ग्रुपला वाटतंय आमचा पहिला नंबर येणार त्यांनी इकडे या.
लवकर या, पुढे या. ज्या ग्रुपला वाटतं आमचाच पहिला नंबर येणार त्या सगळ्यांनी इकडे या, पटकन पटकन. आणि ओके, अनाउंस करेंगे प्राइस को. बाकीच्या ग्रुपना गॅरंटी नाही. ओके, बरं. बाकीचे गलपाटले ज्यांना वाटतंय की आम्हाला बक्षीस मिळणार आहे पहिल्या नंबरचा, आणि द चॅम्पियन ऑफ हुनर 2025 पेरेंट्स डान्स कॉम्पिटिशन गोज टू. ओ मॅडम, खाली काय बघताय? वरती बघा ना, मी अनाउन्स करतोय ना, तुम्ही पण बघा रे सगळ्यांनी. अँड द विनर इज विकास मराठी प्राथमिक युगस्त्री. The champion of Honor 2025-26. नागेश एक मिनिट दादा, एक मिनिट. आता ज्यांना प्राइज मिळाला नाही हाय त्यांनी सगळ्यांनी इकडे यायचं आहे, कारण उरलेल्यांना बेस्ट डान्सर कॉम्पिटिशन मध्ये मी गिफ्ट देणार आहे. सो झिंगाट होणार आहे. तुम्ही पण नाचा, तुम्हाला आईची शपथ आहे. तुम्ही पण नाचा, तुम्हाला आईची शपथ आहे. आणि हे तर डिफॉल्ट नाचणार आहेत कारण हे चॅम्पियन आहेत. ओके, सो thank you all of you. With the due permission of Anagha madam and Megha madam, I am signing off. अनघाजींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर अनघांसाठी. ओके, 8,000 रुपयांचं पारितोषिक युगस्त्री. क्या बात है. नागेश And the champions are युगस्त्री. ओके, रुको जरा, सबर करो. तुम्ही तिकडे नाचायचा, तुम्ही इकडे नाचायचा, तुम्ही इकडे नाचायचा. Thank you so much on this lovely occasion with the due permission of Dr. Anagha and Meghaji and entire management. Your anchor Kiran Koch sign off. जल्ला करपाटला इंग्लिश मध्ये काय बोललो कळला नाही. मी आता इथे आपली सगळ्यांची रजा करतोय, पण त्याच्या अगोदर अजून प्राइजेस आहेत. रील कॉम्पिटिशनचे सेकंड प्राइज विनर आहेत गौरी जाखडी, आणि फर्स्ट प्राइज विनर आहे शाविन परेरा TYCS. शॉन परेरा TYCS. फोटोग्राफी कॉम्पिटिशनचे विनर आहेत. सेकंड प्राइज आयशा शेख आणि फर्स्ट प्राइज खान मोहम्मद. या लोकांनी आपली प्राइजेस मंचावर येऊन अनघा मॅडम आणि मेघा शेट्टी मॅडम कडनं घ्यायची आहे. बाकीच्यांनी अरे अजून ह्यांचा संपणार नाही. ओके, अजून 2 प्राइजेस आहेत. सेकंड विकास हायस्कूल ज्युनियर कॉलेज फॉर व्हॉट. Okay, so Vikas High School Junior College representatives will come on the stage. आणि बाकीचे माझ्या बरोबर नाचणार आहेत. बजाओ डीजे, कम ऑन. थँक यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा जोरदार टाळ्या. चलो नाचेंगे सब लोग. आजच लावा दादा. मी इथे वरडून कलपाटलो. ह्याच्यावर काय नाचणार? शिरा मारा. हा, तवा तिकडून आला. झिंगाट पाहिजे, झिंगाट. नसांमध्ये झिंजण्या होत होत्या. घ्या. त्यांनी रोज सेन्सोडाईन यूज ए पहिल्या युगस्त्री, तुम्ही इकडे नाचायचंय. कुठे चालला? इकडे नाचा. सेन्सोडाईन. ओके, यांचं सर्टिफिकेट देऊया. तुम्हाला नाचो.
चला विसरलात की काय भांडी घासायची चला जाऊया नाही जेवायचं जेवायचं अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में घर अभिलाषा है मन में कुछ कर दिखलाना है जग में मुझ में तुझ में हुनर है सब में मुझ में तुझ में हुनर है सब में कसूर